नमस्कार. समाज विश्व या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. समाज विश्वचा एक वेगळा पॉडकास्ट आपण जो सुरू केला आहे, व्यक्ती आणि प्रवास. तर यामध्ये आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक शिवाजीराव पवार सर. सरांचा खूप मोठा परिचय आहे. थोडक्यात जरी परिचय द्यायचा म्हटला तर सर महाराष्ट्रभर माहिती अधिकार कायदा अधिकाऱ्यांना शिकवतात आणि महाराष्ट्रातले सगळे जिल्हे जवळजवळ सरांचा वावर आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन सरांनी कलेक्टरपासून ते सर्व कर्मचाऱ्यांना माहिती अधिकाराचं प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. सोबतच उद्योजकता विकास आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा उद्योजकता कशी वाढीस येईल त्यासाठी सरांनी महिलांमधील उद्योजकता तर त्यासाठी प्रशिक्षण देतात आणि एका उद्योजकाला कशा पद्धतीनं त्याचं पुढचं मार्गक्रमण आहे तर त्यासाठी सुद्धा सर मार्गदर्शन करतात. त्या निमित्तानं सरांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये उद्योजकतेवरती प्रशिक्षण दिलेलं आहे. सर आज आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासुद्धा पॉडकास्ट या वर्षामध्ये विशेषतः आपण लातूर जिल्ह्यातील नांदगावसारख्या ठिकाणी एका गावामध्ये की अर्थसाक्षरता या विषयावरती आपण एक म्हणजे गावामध्ये छोटंसं प्रशिक्षण शिबिर घेतलं की गावामध्ये अर्थसाक्षरता गावातल्या लोकांना किती गरजेची आहे, तशी सर्वांनाच गरजेची आहे, पण गावाकडल्या सुद्धा लोकांना ते किती गरजेचं आहे म्हणून आपण एक कार्यक्रम घेतला या वर्षामध्ये. त्यानंतर दुसरा उपक्रम म्हणजे आपण दरवर्षी आपण दिवाळी अंक काढतो सर. तर त्या दिवाळी अंकामध्ये सुद्धा अर्थसाक्षरता आणि अर्थनियोजन ही थीम घेऊन आपण म्हणजे डेडिकेटेड स्पेशल इश्यू आपण काढला. त्यावरती वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी एक माहितीपूर्ण लेख लिहिले. महिलांमधील उद्योजकता कशा पद्धतीची अर्थसाक्षरता आहे तर ती वाढीस लागेल, या सगळ्या गोष्टीचा आपण या वर्षभरामध्ये म्हणजे अर्थसाक्षरतेवरती फोकस केले. आणि त्याच अनुषंगाने आज आपला जो पॉडकास्ट आहे तर तो म्हणजे उद्योगातील अर्थसाक्षरता किती गरजेची आहे, ती महिलांची असेल किंवा युवकांची असेल, या सगळ्या गोष्टीवरती आज आपण सरांसोबत मनमुक्त गप्पा मारणार आहोत. त्या माध्यमातून आपण हा विषय अधिक खोलामध्ये जाऊन माहिती करून घेणार आहोत. सर तुमचं स्वागत आहे. नमस्कार, मी शिवाजीराव पवार. महाराष्ट्रामध्ये गेली 21 वर्षापासून उद्योजकता विकास आणि ग्रामीण भागांमध्ये उद्योजकतेची चळवळ रुजवण्यासाठी आम्ही काम करतो. समाज विश्वच्या या पॉडकास्टमध्ये आज मनापासून आनंद होतोय की जगभरातून बघणाऱ्या सगळ्या उद्योजक महिला, पुरुष आणि ग्रामीण भागातील युवकांसाठी हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ आहे. उद्योजकता ही चळवळ आता नुसती शहरापुरती मर्यादित राहिली नाही, तर ग्रामीण भागांमधल्या शेवटच्या झोपडींपर्यंत सुद्धा उद्योजकता आता पोचलेली आहे. हा प्रवास आम्ही 21 वर्षापूर्वी सुरू केला आणि मग त्या 21 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेकांनी आम्हाला वेड्यात काढलं. अरे, शिक्षणाच्या वाटा, नोकरीच्या वाटा इतक्या चांगल्या असताना तुम्ही हा उद्योजकतेचा नवा प्रवास काय घेऊन आलाय? मग आम्ही ठरवलं की आपण याच क्षेत्रात काम करायचं आहे आणि अविरतपणे घेतला वसा टाकू नये या एका उक्तीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राभर सांध्यापासून बांध्यापर्यंत आम्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये तरुण मुलं, महिला, मुली, शेतकरी, युवक यांच्यासाठी उद्योजकतेची चळवळ 72,000 युवकांपर्यंत आजपर्यंत आम्ही पोहोचवली आहे. नक्कीच सर, खरंच खूप मोठं काम आहे आणि हे काम आपण खरंच या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत नक्की पोहोचणार आहे. फक्त मला या संदर्भात विचारायचं सर की ग्रामीण भागामध्ये उद्योजकता आपण जे म्हणतो तर सर्वात मोठं जे उपजीविकेचं साधन आहे तर शेतीच असतं. तर शेतीसोबत उद्योजकता कशी जपता येऊ शकते आणि युवकांचा कल आजकाल बघतोय आपण की 10 जागा असतील तर किती फॉर्म येतात, 10,000 20,000 फॉर्म येतात आणि नोकरीकडेच कल आहे खूप साऱ्या मुलांचा. आणि उद्योजकतेमध्ये जरी यायचं असेल तर म्हणतात थोडं रिस्क घ्यायला लागतं वगैरे. तर ती सगळी रिस्क घेऊन किंवा डोक्यातलं ते नोकरीचं खूळ काढून की उद्योजकतेमध्ये येण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना, कसं सुरुवात करता येईल त्यांना? सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागामध्ये सगळ्या युवकांना, महिलांना, मुलींना, गावकऱ्यांना सामावून घेणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे शेती. शेतीमध्ये उद्योजकतेचे अनेक सारे प्रकार आहेत. याच्याकडे जाणीवपूर्वक मी हे सांगतोय जबाबदारीनं की राज्य शासनाचं ग्रामीण भागामध्ये उद्योग उभा करण्यामध्ये दुर्लक्ष झालंय. शहरी भागांमध्ये अनेक उद्योजकाच्या गोष्टी झाल्या, नवे उद्योग आले, इन्फ्रास्ट्रक्चर आले, टेक्नॉलॉजी आली, पण त्या मानानं ग्रामीण भागांमधल्या MIDC तितक्या विकसित झाल्या नाहीत. गाव पातळीवर आता पशुधनामध्ये शेतकरी काम करतोय. राज्य शासनानं पशुधनामध्ये आता फळांकडे शेतकरी वळालाय. प्रक्रिया उद्योगांमध्ये शासनानं लक्ष द्यायला पाहिजे होतं. दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग, आज पाण्याची बाटली 20 रुपयाला आहे आणि दूध 18 रुपयाला विकलं जातं. हा खूप मोठा विरोधाभास आहे. मग याच्यावर राज्य शासनानं कोणतीही उपाययोजना न केल्यामुळं आज दुधाची ही अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं उद्योजकतेनं किंवा राज्य शासनानं काही एलिमेंट्सनं त्याच्यावर काम केलं पाहिजे होतं, पण ते केलं नाही ज्या पटीत हवं ते.
जगभरातून पाहणाऱ्या ह्या सगळ्या मंडळींना माझा महत्त्वाचा सल्ला असेल की आता शहरातल्या प्रदूषणमुक्त शहरापेक्षा आपण गावाकडे जाऊया. छोटासा उद्योग आणि हे करून दाखवलंय. बाप नावाची जी कंपनी आहे IT मधली अहिल्यानगरमध्ये, की खूप मोठे दिवस त्यांनी तिकडे काम केलं आणि गावाकडं स्वतःच्या मातीत स्वतःतल्या मुलांसाठी कंपनी उभा केली. मग शहरांमधून गावाकडे दूध नको आहे, प्रक्रिया झालेलं दूध गावांमधून शहरांकडे येणं गरजेचं आहे. आणि म्हणून शेतीमध्ये राज्य शासनानं चांगल्या उत्पादनासाठी, चांगल्या नियोजनासाठी प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय. ओके, म्हणजे सरांनी खूप थोडक्यात एक महत्त्वाचा विषय सांगून गेलेला आहे. जसं गांधीजींनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला, आणि ते डिसेंट्रलायझेशनचं जे मॉडेल होतं त्यांचं की खरा देश जो आहे तर तो खेड्यामध्ये आहे आणि आपली ग्रामीण अर्थव्यवस्था आहे वगैरे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोरोनाचा काळ एक असा येऊन गेला मधल्या काळामध्ये की लोक शहरामध्ये आलेले गावाकडून आणि परत परत गेले. म्हणजे इथं शहरामध्ये भीती आहे बाबा नाही का, म्हणून गावाकडे गेले वगैरे. त्यानंतर असं एक वाटत होतं की लोक आता गावाकडेच राहतील का, शहरात जास्त येणार नाहीत का, तिथंच उपजीविकेचे साधन शोधतील का वगैरे. पण ते तसं झालं नाही. जसं परत कोरोना कमी झाला तर त्यानंतर परत आणखी तो ओढा जो आहे शहराकडचा तो आणखी तसंच झाला. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी समजा की आज IT पार्क इथं आहेत वगैरे. तुम्ही एक उदाहरण दिलं जसं बाप नावाची कंपनी, की हे आणखी होण्यासाठी शासन स्तरावरून ते जे प्रयत्न व्हायला पाहिजे तर ते होताना दिसत नाहीत. तर तिथं पॉलिसी लेवलला कसं काय करायला पाहिजे. जेव्हा कोरोनानं जग थांबलं होतं तेव्हा सारे चाकरमानी गावाकडची माणसं शहराकडे येऊन उपजीविका करत होती. पण कोरोना नंतर ती गावाकडे आली. पण गावाकडे आल्यानंतर त्याला राहण्यासाठी घर सुद्धा नव्हतं आणि गावाच्या सुखदुःखात तो कधीच सहभागी झाला नाही. 20 वर्षापूर्वी गावातून गेला आणि 20 वर्षानंतर शहरावर आलेलं संकट घालवण्यासाठी तो गावाकडे आला. समाज स्वीकारायला तयार नव्हता. या गोष्टींना अंगावर काटे उभारतात की तुमची गावाकडची नाळ कनेक्ट असली पाहिजे. आणि मग असे 10% लोक, तुम्ही जरी सगळी शहरी माणसं म्हणत असाल की गावाकडं 40% लोक आली आणि पुन्हा 40% परत आली, नाही, 10% लोक गावात राहिली आणि गावात त्यांनी उपजीविकेचा आता मार्ग शोधायला सुरू केलाय. आमची राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी गावातल्या शेवटच्या माणसाला छोट्या छोट्या उद्योजकतेच्या गोष्टी शिकवतोय आम्ही आणि त्याला सांगतोय आता गावाकडून आला इथं राहा, आता शहरात जाऊ नको. कारण दिल्लीसारखं प्रदूषणाचं शहर आता प्रचंड प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळं ते शहर आता लोक सोडून गावाकडे निघायला लागलेले आहेत. या शहरातल्या म्हणजे काल मी प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये 2.5 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेला मी गावाकडचा नागरिक आहे. मग असं वाटायला लागलं की बेधुंदपणे आम्ही मुक्त गावाकडच्या याच्यामध्ये जगत असताना 2.5 तासाच्या ट्रॅफिकमध्ये मग आम्हाला पुन्हा असं वाटायला लागलं की या शहरांनी आता रस्त्यांची मर्यादा ओलांडली आहे वाहनांची आणि मग आता गावाकडे गेलं पाहिजे. पॉलिसी म्हणून राज्य शासनानं गावाकडं MIDC स्थापन केल्या पाहिजेत. छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून दिलं पाहिजे, त्याला एका खिडकीमध्ये सगळे लायसन्स परवाने दिले पाहिजेत आणि त्या गावांमध्ये क्लस्टर लेवलला एका उद्योगाची निर्मिती केली पाहिजे. मग गावाकडचा माणूस गावाकडे थांबेल आणि तो शहराकडे येणार नाही. कोरोना नंतर सुद्धा का माणसं आली तर राज्य शासनाचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नव्हतं गावात आणि मग त्या काम करणाऱ्या किंवा प्रवासाच्या चक्रामध्ये अडकलेल्या माणसाला गावाकडे नको वाटायला लागला आणि पुन्हा तो परत आला. पुन्हा आणखीन काही दिवसानं कोरोना आल्यानंतर पुन्हा तो गावाकडे येणार आहे. मग पुढची संधी वाट न बघता आता गावाकडं गावकऱ्यांनी, शासनानं, गाव पातळीवरच्या संस्थेनं एकत्रित येऊन उद्योगाच्या छोटे उद्योग करा. शेंगदाण्याचे लाडू बनवायला काही विशेष आंतरराष्ट्रीय काही तत्वज्ञान नसतं. आज पुण्यातून शेंगदाण्याचा लाडू गावाकडे येतो, तो गावाकडचा शेंगदाण्याचा लाडू पुण्यामध्ये गेला पाहिजे. असा जेव्हा प्रवास सुरू होईल तेव्हा खऱ्या अर्थानं शहरातला गावकरी गावांमध्ये स्थिरावायला लागेल. नक्कीच सर. खरंच सर तुमचं जे काम आहे की म्हणजे स्वतः काहीतरी करणं वेगळं आणि दुसऱ्यांना उद्योग करण्यासाठी, दुसऱ्यांना त्याच्यासाठी मार्गदर्शन करणं तुमच्या प्रबोधिनीच्या माध्यमातून खरंच खूप मोठं काम चालू आहे. आतापर्यंत प्रबोधिनीचा म्हणजे किती लोकांना लाभ झाला असेल सर, जे ट्रेनिंग दिलं तुम्ही आणि त्याच्या माध्यमातून किती लोक तयार झाले असतील? साधारणपणे 2001 साली राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीच्या प्रवासाची सुरुवात झाली. आम्ही अनेक दिवस महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामध्ये काम केलं आणि मग त्या कामाच्या आधारावर आम्ही असं ठरवलं की आता काही मर्यादा येत आहेत आणि त्या मर्यादा जर तोडून आपल्याला काम करायचं असेल तर 2001 पासून सुरू केलेला प्रवास आता 2024 पर्यंत पोहोचला आहे. 72,000 लोकांना आजपर्यंत आम्ही ट्रेनिंग दिलंय. नुसतं दिलं नाही, त्याचं नाव, गाव, जन्मतारीख, त्याची जात, त्याचा व्यवसाय, त्याचा डाटा आमच्याकडे उपलब्ध आहे
आणि मग आमच्या असं लक्षात आलं की जो पहिल्या वर्षी उद्योजकतेला आला होता त्यानं सांगितलं की साहेब मी तुमच्याकडं साधारणपणे 23 वर्षापूर्वी एक प्रशिक्षण घेतलंय, आत्ता माझा मुलगा 10वीला आहे, त्याला पण तुमच्याकडं. दुसरी पिढी आता राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीकडे व्यवसायाची उद्योजकतेची माहिती घेण्यासाठी येते. ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीचा प्रवास हा गेली 21-22 वर्षाचा प्रवास सबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही केवळ उद्योग आणि उद्योजकता, केवळ छोटे मोठे उद्योग, शासनाच्या कर्ज योजना, सबसिडीच्या योजना, त्या काळात तर कोणत्याही योजना नव्हत्या. आता शासनाच्या खूप साऱ्या योजना आलेत की ज्या उद्योजकाला मदत करतात. अजूनही गाव पातळीवर ते माहीत नाही, माध्यमांमधून असेल, लोकांची उत्सुकता नसेल ती घेण्यासाठी, पण अशा अजून माहीत नाही. परंतु मग आमची संस्था अनेक लोकांपर्यंत पोहोचते, त्यांना सांगते की आता तू व्यवसाय कर, तू उद्योग कर, तुला शासनाची सबसिडी मिळते आहे, तू छोट्या छोट्या उद्योगाला सुरुवात कर. असा सारा प्रवास. मग आम्ही याच्यामध्ये महिलांना ट्रेनिंग दिलं, मुलींना ट्रेनिंग दिलं, युवकांना ट्रेनिंग दिलं, शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं. आम्ही 22 वर्षांमध्ये खूप तृप्त आहोत की आम्ही अनेक हजारो उद्योजक आज तयार केलेत, उभा केलेत. याचं आम्हाला खूप आत्मिक समाधान आहे. खरंच खूप मोठी गोष्ट आहे की एवढं मोठं काम एवढ्या मागच्या 20-25 वर्षापासून तुम्ही हे करताय. आणि हे महिलांसाठी सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण आपण गावाकडे बघतोय तर महिला अगोदर शेतीमधला एक मूलभूत कणा होता की शेतीमध्ये जे कामं आहेत तर ते महिलांवरती खूप निर्भर असायचे. तर ह्या उद्योजकतेला म्हणजे शेती करत करत असताना सुद्धा की महिला कशा पद्धतीने छोटे मोठे उद्योग, जसं तुम्ही शेंगदाण्याच्या लाडूचं उदाहरण दिलात की गावातून लाडू तो शहरामध्ये आला पाहिजे, ना की शहरातून गावाकडे गेला पाहिजे. तर त्या अनुषंगानं शासनानं तुम्ही जसं म्हटलं की काही उपाययोजना केल्या पाहिजे की त्याच्यासाठी वातावरण निर्मिती जी आहे तर ती केली पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचं आहे की घरचे जे पुरुष आहेत तर ते महिलांना उद्योजकासाठी उद्योग करण्यासाठी कितपत म्हणजे मदत करतात आणि तिथं किती चॅलेंजेस आहेत म्हणजे त्यांच्यासाठी. खूप चांगलं आपण या विषयावर आलोय. पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती होती आणि काही जे करायचं असतं, आर्थिक व्यवहार असेल, आर्थिक नियोजन असेल, व्यवसाय असेल, डिसिजन मेकिंग असेल, हे सगळं पुरुष घेत होता. पण आता 23 वर्षानंतर प्रचंड काळ बदलला आहे. महिलांमध्ये उद्योजकता जास्त आहे. बऱ्याच वेळा महिलांना सांगितलं की जातं तुला हे जमत नाही, तू हे करू शकत नाही. परवा एका महिलेनं मला सांगितलं, सर बाईच पांढऱ्या पायाची नसते तर एखादा घरातला पुरुष सुद्धा पांढऱ्या पायाचा असतो आणि सगळ्या उद्योगाची वाट लावतो. ही साधी गोष्ट नाही, म्हणजे हे खूप विधायक आहे. आणि महिला आता स्वतंत्र व्यवसाय करताना बघतोय. आपण रिक्षा चालवायला लागलेत, स्वतंत्र हॉटेल चालवत आहेत, टुरिझम सेंटर चालवत आहेत, हुरडा पार्टींचं नियोजन करतायत, होमस्टे चालवत आहेत, दुग्ध व्यवसाय करतायत. अनेक क्षेत्रांमध्ये आता महिला आलेत. त्यामुळे महिला, आणि माझा असा दावा आहे की महिला पुरुषांपेक्षा जास्त सक्षमपणे चिकाटीनं आलेल्या संकटाला सामोरं जाऊन ह्या महिला उद्योग करतायत. आणि म्हणून महिला केंद्रित धोरण इथून पुढच्या काळांमध्ये आपण आखलं पाहिजे. बचत गट महिलांनी जास्त चालवतात, पुरुषांचे बचत गट नाहीत आता. त्याचं कारण काय? एखाद्या बँकेनं जर पुरुषाला कर्ज दिलं तर तो सांगतो मी पळून चाललो, काय तुमचं व्याज चालू आहे, देत नाही, काय करायचंय ते करा. बँकेला अशा पद्धतीचे शब्द त्याच्याकडून येतात. पण तेच कर्ज जर बायकोला दिलं तर ती बाई असं सांगते, दादा तुमचं कर्ज मी परत करते, या महिन्यात निम्म देते, पुढच्या महिन्यात निम्म देते. कर्ज फेडायची मानसिकता महिलांची जास्त आहे पुरुषांपेक्षा. आणि म्हणून महिला केंद्रित धोरण उद्योजकतेच्या बाबतीतलं आलं पाहिजे. काही बँका तर मी बघितलं मसवड सारख्या गावामध्ये महिलांनाच कर्ज देतात, पुरुषांना कर्ज देत नाहीत. आता काही बँका पूर्वीच्या काळी पुरुषांना कर्ज देताना बाहेरून 2 जामीनदार बघावं लागायचे. आता ते सांगतात तुझ्या बायकोनं तुला कर्ज द्या म्हणाला की मी देऊन टाकते म्हणजे. कारण बँकेपेक्षा सुद्धा खरा पुरुष, व्यवहारिक पुरुष एखाद्या थर्ड पार्टी एजन्सीपेक्षा सुद्धा बायकोला किती व्यवहारी आहे हे माहिती असतं. त्यामुळे बायको त्याला सांगते की त्या ह्यांना कर्ज, चांगला माणूस आहे, परत फेडेल, आणि त्यांनी नाही मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते, त्यांनी नाही फेडलं तर मी तुमचं कर्ज फेडीन. ही भावना, हा विश्वास, हा सिबिल आता बँकेला बायको देते. त्यामुळे आता महिलांकडे प्रचंड मोठं लक्ष दिलं पाहिजे शासनानं आणि पॉलिसी मेकिंग माणसांनी, की ज्याच्यामुळे हे उत्तम पद्धतीनं होऊ शकतं. नक्कीच, खरंच हा खूप मोठा पॉझिटिव्ह चेंज आहे की खरंच जेव्हा जामीनदार बघतो आपण तर तो बाहेरचे जामीनदार बघतो. आणि इथंच आता तुम्ही जर सांगताय की घरचाच जर तुम्हाला नाही का जामीनदार भेटत असेल आणि महिलांसाठी जर असं वातावरण तयार होत असेल, म्हणजे ती एक नांदी आहे, ह्या बदलाची जी नांदी आहे तर ती सुरू होते. खरंच म्हणजे आश्वासक आहे ह्या सगळ्या गोष्टी.
आणि इथून म्हणजे मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की अनेकांच्या डोक्यामध्ये असतं की आपल्याला उद्योग करायचे, व्यवसाय करायचे, नोकऱ्या करताना पण आपण बघतो की डोक्यामध्ये असतं की नाही का नोकरीत काही नाही, आयुष्य नाही आहे, की एक लिमिटेड सगळं तुम्हाला ठरवून की आयुष्यभरात एवढे पैसे येणार आणि तेवढ्यातच मी काय करणार, म्हणजे ते मोजकंच त्याचं ठरलेलं असतं, तेवढ्याच गोष्टी करू शकतो. पण उद्योगामध्ये इनफायनाईट पोटेन्शियल आहे, म्हणजे तुम्ही जेवढा विचार कराल त्याच्यापेक्षा पण जास्त तुम्ही त्याच्यात कमाई म्हणा सगळ्या गोष्टी आहेत, तर ते हातपाय पसरू शकतं. तर ते विचार येतो डोक्यामध्ये आणि ते प्रत्यक्षात उतरेपर्यंत म्हणजे नाही का अनेकांचा विचारच राहतो, फक्त प्रत्यक्षात येत नाही. म्हणजे की कुठून सुरुवात करायचं, कसं सुरुवात करायचं, त्याच्यासाठी जी विल पॉवर आहे की म्हणजे ॲक्च्युअल ॲक्ट, म्हणजे समजा आता एखादा व्यक्ती की तो नोकरी करतोय, त्याला सोडून ते करायचंय, तर ती रिस्क जी घेणं आहे म्हणा किंवा त्यासाठी लागणाऱ्या भांडवल आहे, तर शासनाच्या खूप साऱ्या योजना तुम्ही जसं आता मी म्हटलं की खूप साऱ्या योजना अलीकडच्या काळात येत आहेत वगैरे, पण ते प्रत्यक्ष कर्ज भेटताना ज्या अडचणी येतात वगैरे, तर त्या लेवलला आपण कसं काय मदत करू शकतो त्यांना? सगळ्यात महत्त्वाचं की ग्रामीण भागांमध्ये समाजामध्ये सुद्धा अजून उद्योजकतेचं वातावरण नाही. समजा एखादा त्याच्यातून उभाच राहिला आणि मला उद्योग करायची ही भावना त्याच्या मनात जर आली, तर समाजातली इतकी निगेटिव्ह माणसं असतात, ती असं म्हणतात तू व्यवसाय करणार, जमला तुला, चाललं तुझं, शक्य आहे का, तुझ्या घरात कुणी केलंय का. म्हणजे जर मग 99 माणसं जर त्याला निगेटिव्ह भेटत असतील आणि त्याच्यामध्ये उद्योजकतेचा जर अंकुर आला असेल, तर तो सगळा मोडून टाकण्याचं काम समाजातली काही नकारात्मक मानसिकतेची मंडळी करत असते. आणि मग अशा परिस्थितीतून एखादा उभा राहायचा असेल तर मग आमच्यासारखी संस्था त्याच्या स्वप्नांना पंख बळ देण्याचं काम करते. कुठून लायसन मिळतात, कसं प्रशिक्षण असतं, त्याच्यामध्ये बाजारपेठ पाहणी काय असते, पॅकिंग काय असतं, बँकिंग काय असतं, ऑनलाईन ॲप्लिकेशन काय असतं, मार्केट सर्वे काय असतो, उद्योजकतेमध्ये आपले यशस्वी उद्योजक कोण कोण आहेत, त्यांची नैतिकता काय होती, नीतिमूल्यांचं जतन काय असतं, या साऱ्या गोष्टींची शिकवण त्याला त्याच्यामध्ये दिलेली जाते. आणि म्हणून नुकतंच आम्ही राज्य शासनाकडे मागणी केली आहे की उद्योजकतेची चळवळ, उद्योजकतेचा अभ्यासक्रम हा शालेय अभ्यासक्रमात असला पाहिजे. बरोबर. 10वी 12वीला गेल्यानंतर आता लक्षात येतंय की आपल्याला नोकरी लागत नाही, उद्योग करायचा आहे. बरोबर. मला गुजराती, मारवाडी, सिंधी समाजाचं, मुस्लिम समाजाचं जास्त कौतुक वाटतं. ती माणसं 10वी झाली की उद्योजकतेकडे सुरुवात करतात, परंपरागत आलेल्या एखाद्या व्यवसायापासून त्यांचा प्रवास पुढे सुरू होतो. आपल्याकडे तसं नाही. मराठी माणसाला पहिल्या दिवसापासून ते सगळं करावं लागतं. आम्ही आता राज्य शासनाकडे अशी मागणी केली आहे की शालेय शिक्षण मंडळामध्ये अभ्यासक्रमामध्ये उद्योजकतेचे धडे घाला, यशस्वी माणसांच्या कथा घाला, आणि मग तो एखादा उद्योजक आपल्याला तयार होताना दिसतोय. अनेक जणांना नोकऱ्या नाहीत. शहरांमधल्या सगळ्या मूलभूत सुविधांची कॅपॅसिटी आता संपलेली आहे आणि म्हणून अनेक जणांना गावाकडे जावं असं वाटतंय. मला स्वतःला असं वाटतंय की आता शासनानं उद्योजकता ही आयुष्यात जगायला काय लागतं, अमिबा असा असा असतो, अमिबाचा माझ्या जगण्याचा काय संबंध आहे. नाईल नदी जगात सगळ्यात लांब आहे, मान्य लांब आहे, पण त्या नाईल नदीचा माझ्या जगण्याचा काही संबंध नाही. मला जगण्यासाठीची उद्योजकता शालेय अभ्यासक्रमामधून जर मिळाली तर मोठ्या संख्येवर उद्योजक तयार होतील. अनेक यशस्वी माणसांच्या स्टोरीज त्याच्यामध्ये टाका. आपण अनेक पॉडकास्टमध्ये बघतो, आपल्याकडे तर अनेक माध्यमांमधून बघतो, यशस्वी झालेल्या लोकांच्या स्टोरीज आपण ऐकतो. शालेय पुस्तकांमध्ये असल्या पाहिजेत. त्या निमित्तानं त्याला सांगितलं जाईल रामायण महाभारत असायला हवं, पण त्याच्याही पुढे जाऊन मला जगण्याची उद्योजकता शिकवली गेली पाहिजे, या विचाराचा मी माणूस आहे. आणि म्हणून हा प्रवास गेली 23 वर्ष सातत्यानं एकच नारा घेऊन आम्ही करतोय, उद्योजक बना रे, आम्ही आपल्या सोबत आहोत रे. मला असं वाटतं की ही उद्योजकतेची चळवळ ग्रामीण भागात पुढे न्यायची असेल तर खूप चांगल्या पद्धतीचं काम शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमापासून, माध्यमांपासून सुरू झालं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर. खरंच शिक्षण जे आहे तर ते वाघिणीचं दूध आहे म्हणतात. आणि त्या शिक्षणामध्ये आपण काय शिकवतो, कारण काळ बदलतो तसं शिक्षणाचा जो आपला अभ्यासक्रम आहे तो सुद्धा बदलला पाहिजे. कारण सरांनी काही उदाहरणं दिली आता, ज्या गोष्टींचा अर्थार्थी प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला जास्त काही त्याचा म्हणजे उपयोग होत नाही, असं शिक्षण देऊन आपण कुठं नेणार आहोत. म्हणजे ही जी पिढी आहे पुढची, तर अनेक पिढ्या बर्बाद झाल्यासारखंच आहे सर. आता नवीन शैक्षणिक धोरण आलंय, त्याच्यानुसार सुद्धा त्याच्यामध्ये त्या धोरणामध्ये खूप सारे बदल करण्यात आले. म्हणजे एखाद्याला सायन्स शिकायचं आणि आर्ट्स पण शिकायचे, तर सायन्सचे काही विषय घेता येणार आहेत आणि काही आर्ट्सचे पण विषय घेणार आहेत. खरं तर हा म्हणजे शासन लेवलला सुद्धा खूप मोठा बदल होतोय म्हणायचं. आणि या अनुषंगाने आणखी एक मला प्रश्न दुसरा विचारायचा आहे की जसं आता आम्ही दिवाळी अंक काढला, अर्थसाक्षरतेवरती आहे, अनेकांकडून त्याचं कौतुक झालं कारण विषय वेगळा आहे, कारण ही काळाची गरज आहे अर्थसाक्षरता हे मिळणं. तर एका सरांचं त्यांनी एक लेख पण लिहिला त्याच्यामध्ये, भागवत म्हणायचे, तर त्यांनी सुद्धा म्हटले की शाळेमध्ये जे अर्थसाक्षरता आहे तर ते शिकवलं जात नाही.
शाळेमध्ये तुम्ही जे ट्रॅडिशनल सिलेबस आहे तो शिकवता वगैरे, तर तिथं अर्थसाक्षरतेचं महत्व तुम्हाला काय वाटतंय सर तिथं येणं, जसं तुम्ही उद्योजकतेचं म्हटलं? समाज विश्वचं मनापासून अभिनंदन. हा समाज विश्वनं जो दिवाळी अंक काढलाय आणि तो आर्थिक साक्षरतेला व्हायलाय, अर्थनियोजनेला यावर्षीचा अंक व्हायलाय, ही अत्यंत महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. कारण अर्थसाक्षरता मला 12वीत कळते. मला असं वाटतंय शालेय शिक्षक अभ्यासक्रमामध्ये अर्थसाक्षरता घाला, याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. आणि मग हे खरं आहे, जी परंपरागत शिक्षण आहे ते बदललंय. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं सांगतंय की प्रात्यक्षिकांवर त्याला हे द्या. थेरॉटिकल शिक्षण त्याला जगण्याला प्रेरणा देत नाही, प्रात्यक्षिकांमधलं शिक्षण त्याला जगण्याला प्रेरणा देतं. आणि म्हणून त्याला कॉम्बो शिकवा आता. म्हणजे मला आर्ट शिकवायचं, साहित्य, कथा, कविता माझ्या सृजनशीलतेसाठी महत्त्वाच्या आहेत, पण जगण्यासाठी मला कविता महत्त्वाची नाही. मला घराच्या हप्त्यासाठी मला कविता महत्त्वाची नाही. माझा EMI फक्त आर्थिक साक्षरता शिकवतो किंवा एखादा व्यवसाय शिकवतो, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी जर माझ्या बँकेला सांगितलं की तुम्ही कुणाला घराचा हप्ता मागताय, मी PhD आहे, मी 5 पुस्तकं लिहिलेत, 10 कविता लिहिलेत, तर योगेश्वर तू असं म्हणेल पैसे भर. अहो म्हणलं मी 5 पुस्तकाचा लेखक आहे. ते म्हणतंय हप्ता भर, मला तुझ्या कथा कविता काही सांगू नको, मला बँकेला रिपोर्ट द्यायचा आहे. मला असं वाटतंय ही आर्थिक साक्षरता शालेय शिक्षणामध्ये असली पाहिजे. आणि ही जर शालेय शिक्षणामध्ये आर्थिक साक्षरता असेल, आर्थिक नियोजन असेल, किती जणांना माहिती आहे शेअर मार्केट, किती जणांना माहिती आहे SIP, किती जणांना माहिती आहे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय. आणि गुंतवणूक काय नाही, त्याला 500 रुपयाची गुंतवणूक जर केली तर मला 1 करोड रुपये 30 वर्षांना मिळणार आहे, ते माहीतच नाही माझ्या आईला आजोबांना. बरं 500 रुपये त्यांच्यासाठी जास्त नाहीत, 1000 रुपये गुंतवल्यानं 2 करोड रुपये मला 30 वर्षांना मिळणार आहे, ते मला माहीतच नाही. मला हे पहिल्या वर्षी सांगा. पालकांमध्ये जाणीव जागृती करा की तुझ्या या मुलांचं शिक्षण. 10वीला गेल्यावर पालक म्हणतो आता मुलाच्या शिक्षणाचं काहीतरी बघावं लागतंय. हे चूक आहे, कारण त्याची चूक नाही. आर्थिक साक्षरतेचा आणि नियोजनाचा विषय शालेय अभ्यासक्रमात कुठेही नाही. त्याला बेसुमार पैशांचा वापर कॉलेजची मुलं करत असतात. ग्रामीण भागातल्या मुलांना अजून या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. पोस्टाच्या योजना असतील, बँकिंगच्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या. आणि मल्टीस्किल विद्यार्थी इथून पुढच्या काळांमध्ये घडवला पाहिजे. म्हणजे त्याला सगळं आलं पाहिजे. त्याला सिक्युरिटीत काम करता आलं पाहिजे, त्याला अकाउंटिंग आलं पाहिजे, त्याला तबला आलं पाहिजे, त्याला कॉम्प्युटर आलं पाहिजे, त्याला लॅपटॉप आलं पाहिजे, तो मल्टीटास्किंग असला पाहिजे, मल्टीस्किल असला पाहिजे. मला नुसतं त्याला तबलाच वाजवता येतोय, माझा तबला मला जगण्याला आधार देऊ शकणार नाही. मला कंपनीने ऑफर केलं पाहिजे की तुला 4 व्हीलर येते, 3 व्हीलर येते, 2 व्हीलर येते, अकाउंटिंग येतंय, टॅली येतंय, एडिटिंग येतंय, ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे त्याला. आणि म्हणून इथून पुढच्या काळांमध्ये शालेय अभ्यासक्रमांमध्ये अर्थसाक्षरता, अर्थनियोजन आणि मल्टीटास्किंग कोर्सेस आले पाहिजेत. आणि म्हणून तर नवीन शैक्षणिक धोरण आलंय. आणि मग समाज हा सदृढ घडला पाहिजे. राजकीय किती गलिच्छ वातावरण झालंय आणि त्याच्यात लोकांना डोकं न घालता माझ्या जगण्याला नवीन काही मिळू शकतं का, माझ्या सृजनशीलतेला, माझ्या स्किलला काही वाव मिळू शकतं का, याच्यावरचा विचार इथून पुढच्या काळात जर झाला तर अतिशय सदृढ समाज निर्माण होईल असं मला स्वतःला वाटतंय. नक्कीच सर, खूप महत्त्वाचा विचार तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. आणि शालेय लेवलला सुद्धा की अर्थसाक्षरता किती गरजेची आहे, जसं उद्योजकता गरजेची आहे, त्याचं प्रशिक्षण गरजेचं आहे, तसं अर्थसाक्षरता सुद्धा गरजेचं आहे. हे तुम्ही तुमच्या अनुभवावरून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच्या पुढं मला जायचं थोडं की सर, तुम्ही राज्यभर तुमचा प्रवास असतो. माहिती अधिकार कायद्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत मला वाटते म्हणजे हजारो अधिकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलेलं वगैरे. तर त्या अनुषंगानं तुम्हाला की आज समाजामध्ये बघतो की माहिती अधिकार कायदा शासन स्तरावरती तुम्ही शिकवताय वगैरे. मध्यंतरी यशदाचं पण धोरण होतं की नागरिकांना सुद्धा तो कायदा शिकवला पाहिजे, कारण नागरिक जागरूकच नाहीये, लोकांना माहितीच नाहीये की जी माहिती तुमच्या हक्काची आहे, जी भेटली पाहिजे वगैरे. तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला जो अनुभव आला महाराष्ट्र, अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा विषय आपण छेडला. सगळ्यात महत्त्वाचं माहिती अधिकार कायद्याचा यशदाचा मी राज्य प्रशिक्षक आहे. गेली 17 वर्ष, कायद्याच्या जन्माच्या नंतर 2 वर्षापासून मी हा सुरू केलेला प्रवास. आज कायद्याला 17 वर्ष पूर्ण होतात. गेली 15 वर्ष झालं महाराष्ट्रातल्या 32,000 अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, BDO, तलाठी, ग्रामसेवक, PSI, DYSP अशा सगळ्या मंडळींना मी माहिती अधिकार कायदा शिकवला. आम्ही जर तिकडे लातूर, चाकूर, उस्मानाबादकडे गेलो तर अजून कायदा आपण म्हणतो की अनेक जणांना माहिती आहे, पण या देशात एवढा गाजलेला कायदा फक्त 1% लोकांना माहिती आहे. आणि 0.5% एकूण लोकसंख्येच्या लोक हा कायदा फक्त वापरतात. 1% लोकांना सुद्धा 17 वर्षाच्या प्रवासामध्ये जर हा कायदा कळला नसेल तर अजून काय.
आणि म्हणून यशोदा सांगते, नुसतं अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊ नका, तर गाव पातळीवरच्या शेवटच्या झोपडीतल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवाजीराव पवार नावाचा एकमेव माणूस असेल की ज्यांनी राज्य शासनाला खूप आग्रह केला शैक्षणिक याच्यामध्ये बदल करावा. आणि म्हणून आमच्या राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठामध्ये राज्यात एकमेव युनिव्हर्सिटी आहे की जी नागरिकांना माहिती अधिकाराच्या कायद्याचं 6 महिन्याचा अभ्यासक्रम शिकवते. मोठी गोष्ट आहे सर. हे जे प्रयत्न आहेत तुमचे खरंच वाखाणण्याजोगे आहेत. कारण व्यक्तिगत लेवलला माणूस काम करतो, पण समाजाला कसा फायदा होईल तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे काम करताय. एक विद्यापीठ यावरती प्रशिक्षण घेतं, यशोदाने सुद्धा सुरू केलेलं आहे. आणि एवढ्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत तुम्ही हा कायदा शिकवलात. समाजामध्ये खरंच जनजागृतीचं जे काम आहे आणि असं निस्वार्थपणे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करणारे आपल्याला खूप कमी जण भेटतात. तर नक्कीच त्यापैकी तुम्ही एक जण आहात. जसं तुम्ही सर आता माहिती अधिकाराचं सांगितलं की सोलापूर विद्यापीठानं हा लागू केलेलं आहे आणि तिथून प्रशिक्षण लोकांना पण दिलं जाते. तर एक थोडक्यात मला आणखी शेवटचं विचारायचं की त्याचं प्रॅक्टिकल लेवलला म्हणजे ग्राउंड लेवलला लोकांना किती प्रमाणामध्ये त्याचा फायदा झालेला आहे आणि अशा काही उदाहरणं तुम्हाला 2-3 अशी इंटरेस्टिंग सांगता येईल काय की त्याचा वापर केला. माहिती अधिकार कायदा हा अत्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वचक असणारा तो कायदा आहे. पण आता त्या कायद्याला कुठंतरी बोथटपणा येताना अधिकाऱ्यांमधून दिसतोय. त्यामुळे नागरिकांना समूह निर्माण केले पाहिजेत आणि समूहानं सातत्यानं माहिती विचारली पाहिजे. पूर्वी नागरिकांनी केलेला अर्ज हा अधिकाऱ्याला हस्तक्षेप वाटत होता का राज्यकारभारांमध्ये. पण आता आम्ही त्यांना प्रशिक्षणामधून वेळोवेळी सांगतोय तो आपला सहकारी आहे, त्याच्यामुळं आपला पगार होतोय, तो या देशाचा मालक आहे आणि मालकाला माहिती नाकारायची नाही, अशा पद्धतीच्या भावना आम्ही लोकांना सांगतोय. मात्र हे सगळं करत असताना भ्रष्टाचार प्रचंड पराकोटीचा समाजामध्ये वाढलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये माहिती अधिकार कायद्याची ताकद कमी पडते, समूह कमी पडतोय, जागरूक नागरिकांची संख्या कमी पडते, ती मोठी वाढली पाहिजे. अशा राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी आणि सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या अभ्यासक्रमाला नागरिकांनी सहभागी झालं पाहिजे. जास्तीत जास्त प्रवेश लोकांनी त्याच्यामध्ये घेतले पाहिजेत आणि तो कायदा समजून घेतला पाहिजे, कायद्यातली कलमं समजून घेतली पाहिजे आणि मग आपण दबाव गट निर्माण करू शकतो. इथून पुढच्या काळात माझ्या लातूरमधल्या, बार्शीमधल्या, चाकूरमधल्या गावातला तलाठी येत नाही, ग्रामसेवक येत नाही, शाळेतला मराठी शाळेतली गुरुजी येत नाहीत. हे सरकार नाही बघणार, हे गावातल्या नागरिकांनी बघितलं पाहिजे. नाहीतर माझा तलाठी 8 दिवसातून 1 दिवस येतोय, ही जी कुचंबनेची भावना आहे ती नागरिकांनी आता त्याच्यावर दबाव गट निर्माण केला पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतंय की ज्या गावात नागरिक सजग आहेत त्या गावातला राज्यकारभार कर्मचारी हे नीट करत असतात. जे गाव कर्मचाऱ्याकडे लक्षच देत नाही त्या गावांमध्ये मात्र भोंगाळ कारभार असतो, या मताचा मी आहे. नक्कीच सर. खूप महत्त्वाचा कायदा आहे आणि खरंच यशोदासारख्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण देता. लोकांनाही फायदा आहे आणि अधिकाऱ्यांनाही फायदा आहे. दोन्ही गोष्टी तुम्ही करता. दुधात साखर म्हटल्यासारखं आहे काम. आणि मला शेवटी आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. जी राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी आहे तुमची, तर त्या माध्यमातून ज्या महिलांसाठी योजना आहेत किंवा त्यांना कशा पद्धतीनं कर्ज उपलब्ध होतं किंवा काय, तर तुम्ही कसं त्यांना सहाय्य करता? पहिल्या टप्प्यात मी महिलांसाठी ज्या योजना आहेत, आता आमच्याकडे नवीन पिंक रिक्षा नावाचा प्रकल्प प्रशिक्षणाचा सुरू आहे. तो आम्ही पुणे बार्शीमध्ये पिंक रिक्षा, महिलांवर बलात्कार, छेडछाड, अन्याय, अत्याचार होतात म्हणून राज्य शासनानं 80,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत अनुदान देणारी एक योजना आणली आहे. त्या योजनेचं नाव आहे पिंक रिक्षा. आम्ही त्याचा अवेअरनेस काम घेतला. आम्ही आता 40 महिलांना प्रशिक्षण दिलंय पुण्यात पिंक रिक्षेचं. तिला सांगितलं की ही इलेक्ट्रिकल रिक्षा आहे, तुझ्याकडे लायसन आणि बॅच पाहिजे, तिला परमिट लागत नाही, तुला आम्ही ट्रेनिंग देतोय, लायसन आणि बॅच आम्ही काढून देतोय, 1 रुपयामध्ये आम्ही तिला रिक्षा द्यायला लागलोय. मला असं वाटतंय हा तिच्यातला आत्मविश्वास वाढवण्याचं ट्रेनिंग आहे. जगातलं कुठलंही काम कमी दर्जाचं नसतं आणि म्हणून रिक्षा चालवणं हे काही कमी दर्जाचं नाही. आमच्या पिंक रिक्षाच्या प्रशिक्षणाला प्रचंड उदंड प्रतिसाद आहे महाराष्ट्रातून. मला रिक्षा घ्यायची आहे, माझ्या नावावर रिक्षा घ्यायची आहे, मला रिक्षा शिकायची आहे. मला असं वाटतं की त्याच्यातून तिची उपजीविका होते. रोज 1,000 रुपये, 500 ते 1,000 रुपये त्या महिलेला रोज मिळतात. गावखेड्याकडे इंदापूरला आम्ही प्रशिक्षण दिलं. खेड्यातल्या महिलेला पूर्वी खुरपायला जातायला, शेतातली निंदणी करायला जायला बायका चालत जायच्या. आता त्या बायका शेतकऱ्याला सांगतात तुमची गाडी असेल तर आम्ही. आमच्या बचत गटातल्या 2 महिलांनी रिक्षा घेतली आणि तिला सांगितलं की मी तुला शेतात सोडायला येणार आहे आणि संध्याकाळी घेऊन जायला येणार आहे. दिवसभर मी माझं घरातलं काम करते, मला 700 रुपये दे. 1 तास रिक्षामध्ये काम केलं तर तिला 700 रुपये मिळतात.
मला असं वाटतंय की प्रशिक्षणामध्ये हे नाविन्य आले. म्हणजे आम्ही शेळीपालनाचं प्रशिक्षण देतो, दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण देतो, ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण देतो, फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण देतो, मधमाशी पालनाचं प्रशिक्षण देतो, गांडूळ खत निर्मितीचं प्रशिक्षण देतो, पिंक रिक्षाचं प्रशिक्षण देतो. महिलांना वाटलं का रे वा आपल्या फ्रेंड, आम्ही तिला सांगितलं तुला सोपं करून देतो, तुला शिकवतो पण, तुला बॅच आणि लायसन पण काढून देतो आणि पोलिसांचा कुठला त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही घेतो. मला असं वाटतं हा पिंक रिक्षाचा प्रकल्प महिलांमध्ये आत्मविश्वास आणणार आहे आणि तिला कुटुंबातली आर्थिक साक्षरता आणि उद्योजकतेच्या प्रवासाकडे 21 वर्षानंतर आम्ही तिला घेऊन चाललोय, याचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे. खूप खरंच खूप महत्त्वाचं आहे सर, कारण आता एवढं आपण वाचतो आणि बघतो वगैरे, तर ही पिंक रिक्षाची जी कन्सेप्ट आहे तर एवढी चांगली योजना आहे ही खरंच माहिती नव्हतं. या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेकापर्यंत ही पोहोचणार आहे, त्याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. आणखी सर मला थोडं पुढं आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण जसं आता म्हटलं की मुलामध्ये तरुणामध्ये जी उद्योजकता वाढली पाहिजे, तर त्या उद्योजकतेमध्ये दुसरं सर्वात महत्त्वाचं काय की उद्योजक एकदा तयार झाला म्हणजे सुरुवात केली, सुरुवात केल्यानंतर त्यांनी आर्थिक साक्षरता जी म्हणतो आपण की ते फायनान्शियल लिटरसी झाली एक, आणि दुसरं फायनान्शियल प्लॅनिंग आहे, त्याचं नियोजन, म्हणजे आर्थिक नियोजन तुम्ही कसं करता? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उद्योग आणि उद्योजकता या विषयावर हार्डली 5-7 संस्था आहेत आणि त्या महाराष्ट्राला पुरत नाही आहेत, आणि म्हणून आम्ही त्याला ट्रेनिंग देतोय. म्हणजे त्याच्या मनात जन्मताच समाजामध्ये उद्योजकतेचं बीज असतंय, ते प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही ते फुलवतो, खुलवतो आणि तो त्याचा विश्वास दृढ करतो. आणि दृढ केलेला विश्वास आम्हाला त्याला पुढे घेऊन जात असताना ट्रेनिंग दिल्यानंतर त्याला मग कर्ज काढण्यासाठी आम्ही मदत करतो. आम्ही जेव्हा 21 वर्षापूर्वी हा प्रवास सुरू केला होता प्रशिक्षणाचा, उद्योजकतेच्या, तेव्हा एखादी दुसरी संस्था असायची आणि एखादी दुसरी कर्ज योजना असायची. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक वित्तीय विकास महामंडळ असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या पिंकच्या योजना असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या बँका असतील, या सगळ्या लोकांना मदत करत असतात. आता कर्ज मिळवणं, सबसिडी मिळवणं, अन्न प्रक्रिया उद्योगावर काम करणं हे सोपं झालंय. त्यामुळे उद्योजकता खूप भराला येईल असं मला स्वतःला वाटतंय. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून सरांसोबत आपण संवाद साधला, खूप साऱ्या नवीन गोष्टी आपल्याला आता ऐकायला भेटल्या. आणि शेवटी मला सर नाही का शेवटच्या प्रश्नाकडे वळतो की तुम्ही तरुणांना किंवा नवउद्योजक जे आहेत तर त्यांना काय सल्ला द्याल की त्यांनी कशा पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे? अत्यंत चांगला प्रश्न विचारला. शेवटच्या प्रवासाकडे जात असताना मी असं म्हणेन की इथून पुढच्या काळांमध्ये ग्रामीण भागातल्या लोकांनी नोकरीच्या मागं न लागता तुम्ही स्वतः व्यवसाय शोधला पाहिजे. नोकरी करणारी आडनावं काय असतात खेडेगावामध्ये किंवा शहरांमध्ये? नोकरी कोण करतं? शहा, दोका, गांधी, बागमार, सुराणा, बलदोटा, देवी, लुक्कड, लुणावत, खांडवीकर, दोशी या आडनावांची माणसं नोकरी करत असतात, उद्योग आणि व्यवसाय करत असतात. नोकरी कोण करतं? शिंदे, पवार, पाटील, भोसले, जाधव, मोरे, साळुंके, यादव, कुलकर्णी. मला असं वाटतं हा ट्रेंड आता बदलला पाहिजे. युवकांनी नोकरीच्या मागं न लागता छोटा व्यवसाय करा. शेंगदाण्याचे लाडू बनवणे 1 करोड रुपयाचा टर्नओव्हर होऊ शकतो. खाद्यपदार्थ, वेपर्स, केळीचे वेपर्स असतील, बटाट्याचे वेपर्स असतील, याच्यात उतरा. दुग्ध व्यवसायात उतरा. दुग्धजन्य पदार्थ, केके पेढा, आपलं दूध घेतो आणि दुधांवर प्रक्रिया करून खूप चांगलं काम करतो. मराठी तरुणांना असं वाटलं पाहिजे की मला आता उद्योगाच्या क्षेत्रात आलं पाहिजे. बार्शी हे उद्योजकतेचं माहेरघर आहे. 3 MIDC असलेला तो तालुका आहे बार्शी, आणि 100 वर्षांची उद्योगाची डाळीची परंपरा आहे. ज्वारीवर प्रक्रिया करणारे तिथं उद्योग आता आलेले आहेत. मला असं वाटतंय की करण्यासारखं खूप आहे. काही अडचणी आल्या, काही समस्या असतील, पैशांची अडचण असेल, शासकीय योजनांची अडचण असेल, तर आम्ही कधीही आमच्या राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी सोबत या. आमची राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी उद्योगाच्या प्रशिक्षणापासून उद्योग उभा राहीपर्यंतच्या सगळ्या टप्प्यांमध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आणि याच्यामध्ये आमचा जो नंबर आहे या खालीच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. 9822 24 52 92. कधीही फोन करा. मराठी तरुणांना आणि पहिल्या पिढीतल्या उद्योजकांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी ही उद्योजकतेसाठी खूप चांगली मदत करेल. धन्यवाद. मनपूर्वक आभार सर. खरं तर तुमच्यासारखा एवढा मोठ्या लेवलचा व्यक्ती आमच्यासारखं आणखी चॅनल नवीन आहे, तर अशा चॅनलला भेटला खरंच त्याबद्दल मी परत एकदा तुमचा आभार मानतो. आणि आजचा हा पॉडकास्ट खरंच म्हणजे बघितल्यानंतर नक्कीच सगळ्यांना लक्षात येईल की किती महत्त्वाची माहिती सरांनी सांगितलेली आहे. कारण आजकाल मोटिवेशनल आपण खूप साऱ्या गोष्टी बघत असतो, पण ॲक्च्युअल करण्यासाठी काय गरजेचं आहे तुम्हाला की प्रॅक्टिकल लाईफमध्ये डे टू डेमध्ये तुम्हाला एखादा डोक्यात जर विचार असेल तर त्याचं एक्झिक्युशन कुठं करायचं. तर सरांनी ते ठिकाण पण सांगितले, व्यक्ती पण समोर आहेत आपल्या, आणि ते कशा पद्धतीने आतापर्यंत त्यांचं काम आहे हे सगळं अख्खं त्यांनी, आणि इतक्या खुलेपणानं मी महाराष्ट्राला तो नंबर देऊन टाकलाय. म्हणजे एवढं इझिली अवेलेबल होत नाही सहसा काही. तर
तर आपल्याला खरंच म्हणजे खूप मोठी व्यक्ती आहे आपल्यासोबत आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ती तयार आहे. तर मला वाटतं याचा नक्कीच सगळ्यांना लाभ होणार आहे. सर आपण इथं या नोटवरती थांबूयात. पुढं आणखी एखाद्या विषयावर नक्कीच आपण परत एखाद्या विषयाला आणखी चालना देऊयात किंवा त्याच्यावरती आपण चर्चा घडवून आणूयात. सर्व आपल्या प्रेक्षकांना ते कामाचं ठरेल आणि आपण इथं थांबूयात. धन्यवाद.